नमस्कार, रुपालीज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे। मी आज बनवणार आहे डाळ वांग्याची आमटी। त्याच्यासाठी मी इथे एका कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घेतले। तेल गरम झाल्यानंतर तेलात थोडीशी मोहरी आणि थोडेसे जिरे घातले। जिरा मोहरी छान तडतडल्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो तेलात घालून आणि कांदा तेलामध्ये लालसर आणि मऊ होईपर्यंत परतून घेऊ। आता कांदा परतून घेतल्यानंतर याच्यात तेलामध्ये थोडीशी हळद घालून हळद देखील तेलामध्ये परतून घेऊ। हळद परतल्यानंतर 2 मिडियम आकाराची वांगी मी चिरून घेतलेली आहेत ती घालणार आहे। ती देखील 1 मिनिटभर तेलामध्ये परतून घेणार आहे। आता ह्याच्यात 15 ते 20 मिनिटं तूर डाळ मी अर्धी वाटी तूर डाळ मी भिजत घातली होती ती घालणार आहे। भिजलेली डाळ घातल्यामुळे आपली डाळ वांग्याची आमटी पटकन शिजली जाते आणि दाटसर अशी होते। आता ह्याच्यात मी 2 चमचे घरचं लाल तिखट वापरलेलं आहे। तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही कांदा लसूण मसाला लाल तिखट कोणताही वापरू शकता। 1 छोटा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेले आहे। हे आता आपण डाळ वांग्यासोबत लाल तिखट परतून घेऊ। आता हे मी 1 मिनिटभर परतून घेतल्यानंतर याच्यात मी गरम पाणी घालणार आहे। गरम पाणी घातल्यामुळे आमट्याला लवकर उकळी येते आणि आमटी पटकन शिजली जाते। तुम्ही पाहू शकता आपल्या आमटीला उकळी आलेली आहे। आता ह्याच्यावर आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि झाकण ठेवून देऊ। थोड्या वेळासाठी आपण झाकण ठेवल्यानंतर आपली डाळ वांग्याची आमटी तयार झालेली असेल। आता थोडा वेळ झालेला आहे। थोड्या वेळानंतर तुम्ही पाहू शकता आपली डाळ वांग्याची आमटी तयार झालेली आहे। दाटसर अशी डाळ वांग्याची आमटी तयार झालेली आहे। ही दाटसर अशी डाळ वांग्याची आमटी तुम्ही गरम गरम भाकरीसोबत आणि भातासोबत खाऊ शकता। ही कुकरमध्ये देखील डाळ वांग्याची आमटी अगदी पटकन होते। डाळ वांग्याची आमटीची साध्या सोप्या पद्धतीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।